नमस्कार मित्रांनो आणि मनापासून वेलकम बॅक. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रॉबर्ट श्वॉर्ट्झ यांच्या अतिशय प्रभावी विचारांना हादरवून टाकणाऱ्या पुस्तकातून योर सोल्स प्लॅन मधील चॅप्टर 7 ॲक्सिडेंट्स अपघात याचा खूप सविस्तर आत्मिक आणि भावनिक अर्थ समजून घेणार आहोत. हा अध्याय वाचल्यानंतर अपघात, दुर्दैव का माझ्याच आयुष्यात या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. अपघात खरंच योगायोगाने होतात का? आपण पृथ्वीवर राहताना असं मानतो की अपघात हे अचानक घडतात. लहान अपघात झाले तर आपण म्हणतो वाईट नशीब, आणि मोठे आयुष्य कायमचं बदलून टाकणारे अपघात झाले तर ही तर शोकांतिका आहे. मग आपण देवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो आणि हळूहळू भीतीने जगायला लागतो. पण लेखक म्हणतो, भौतिक जगात जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. या अध्यायात एक अतिशय धाडसी पण खोल संकल्पना मांडली आहे. ठीक प्लॅन्ड ॲक्सिडेंट म्हणजेच जन्माआधी नियोजित अपघात. आत्मा अपघात का निवडतो? लेखकाच्या मते अनेक आत्मे जन्माआधीच ठरवतात की कोणते अनुभव घ्यायचे, कोणत्या अडचणींचा सामना करायचा, कोणत्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करायचा. यामध्ये कधीकधी अपघात, आजार, अपंगत्व यांचाही समावेश असतो. हे सगळं केलं जातं आत्मिक विकासासाठी, कर्मसंतुलनासाठी, स्वतःची खरी ओळख आठवण्यासाठी आणि इतरांच्या हृदयात करुणा जागवण्यासाठी. जेसन थर्स्टन, एका क्षणात बदललेलं आयुष्य. जेसनचं आयुष्य त्या दिवशी अगदी परिपूर्ण होतं. तो स्वतःला सुपरमॅन म्हणतो. घर, कुटुंब, मित्र, करिअर, स्वप्नांची नोकरी, सगळं काही. ऑगस्ट 2004चा एक सुंदर दुपारचा क्षण. घरच्या अंगणात पार्टी सुरू आहे. मुलं हसत खेळत आहेत, सगळं अगदी आनंदी. आणि मग एका खेळकर उडीने सगळं संपतं. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना जेसनचा मानेचा मणका तुटतो आणि तो छाती खालून पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. पाण्यात बुडताना जेसन पूर्णपणे शरण जातो आणि तेव्हाच त्याला एक अद्भुत अनुभव येतो. त्याला त्याच्या आयुष्यातील सगळे प्रिय लोक दिसतात. त्याला एक असीम शांतता, समाधान, स्थिरता जाणवते आणि एक संदेश मिळतो. तू यातून बाहेर पडशील. अपराध भावना, पश्चाताप आणि नकारात्मक विचार ठेवू नकोस. तो जगायचा निर्णय घेतो. रुग्णालयात जेसनला असह्य वेदना होतात. तो बोलू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, पण तरीही तो एक गोष्ट करतो. तो इतरांचा विचार करतो. तो डॉक्टरांसाठी गाणी गातो, विनोद करतो, लोकांना हसवतो. तो म्हणतो, आय विल अंटिल, मी जमेल तोपर्यंत प्रयत्न करत राहीन. कांट नाही, नॉट येट. या अपघाताचा सर्वात मोठा परिणाम जेसनच्या पत्नी डवीनावर होतो. ती पत्नी आहे, आई आहे, नर्स आहे, काळजीवाहू आहे. त्यांच्या नात्यात दुःख आहे, गमावल्याची भावना आहे, पण प्रेम आणि समजूतही आहे. मुलं वेगळी परिपक्व होतात. आईला संयम शिकावा लागतो. मित्रांपैकी काही दूर जातात, काही अजून जवळ येतात. माध्यमांच्या सत्रातून एक धक्कादायक सत्य समोर येतं की हा अपघात योगायोग नव्हता. जेसनच्या आत्म्याने जन्माआधीच ठरवलं होतं की शारीरिक मर्यादा स्वीकारायच्या, विचार स्वातंत्र्य मिळवायचं. मी फक्त शरीर नाही हे स्वतःला आणि इतरांना दाखवायचं. त्याची पत्नी, मुलं, आई सगळ्यांनी आत्मिक पातळीवर या अनुभवाला संमती दिली होती. या केस स्टडीमधून मिळणारा संदेश असा आहे की अपघात शिक्षा नाहीत, ते आत्म्याच्या शिकवणीचा भाग असू शकतात. शरीर जखमी होऊ शकतं, आत्मा नाही. रडणे, दुःख व्यक्त करणे हे उपचार आहे. प्रेम, क्षमा आणि स्वीकार यातूनच खरी वाढ होते. दुःख टाळायचं नाही, त्याच्या सोबत चालायचं आहे. या अध्यायात लेखक एक अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील गोष्ट स्पष्ट करतात. श्रीमती आत्मिक समज म्हणजे दुःखाचा पर्याय नाही, तर दुःखासोबत चालणारी साथ आहे. कोणत्याही प्रकारचा तोटा, शरीराची क्षमता गमावणे, नात्याचा अंत, आयुष्य जसे होते तसे राहिले नाही ही जाणीव, यातून बरे होण्यासाठी शोक आवश्यक असतो. आत्मिक विचार करून मी आत्मा आहे असं पटकन म्हणून दुःखावर झाकण ठेवणं योग्य नाही, असं लेखक ठामपणे सांगतात. दुःख घाईले संपवायचं नसतं. ते हळदयाची एक हळू, नाजूक आणि पवित्र प्रक्रिया असते. बसून दुःख अनुभवणे, रडणे, वेदना जाणवू देणे हे कमजोरी नाही, हे उपचार आहेत. स्वतःशी दयाळूपणा, सौम्यता, करुणा ठेवत हा प्रवास करावा लागतो. वेळेसोबत दृष्टिकोन बदलतो. जसे जसे वेळ जातो तसे तसे एक मोठा बदल घडतो. दृष्टिकोनात बदल.
सगळ्यात उपचार करणारी जाणीव म्हणजे मी माझे शरीर नाही, मी त्याहून खूप अधिक आहे. जेसनच्या नियर डेथ एक्सपिरियन्सने त्याला हे स्पष्टपणे जाणवलं की शारीरिक जगाचा पलीकडे एक अस्तित्व आहे, शांततेचं, समाधानाचं, स्थिरतेचं. तो म्हणतो, मी ज्या ठिकाणाहून आलो आहे आणि जिथे परत जाणार आहे तिथे फक्त पीस, ट्रँक्विलिटी आणि सेरेनिटी आहे. जर त्याला असं वाटलं असतं की शरीर संपलं म्हणजे सगळं संपलं, तर त्याची वेदना किती प्रचंड असती. जन्माआधीचं नियोजन समजलं की आयुष्याचा अर्थ बदलतो. जेव्हा प्री बर्थ प्लॅनिंगची जाणीव होते तेव्हा ही एकमेव आयुष्य कथा राहत नाही. हे आयुष्य अनेक आयुष्यांपैकी एक ठरतं. वेदना निरर्थक वाटत नाहीत. दुःखातही उद्देश दिसायला लागतो. आपण फक्त हाडे, मांस आणि पेशी नाही, आपण आत्मा आहोत आणि आत्मा शाश्वत आहे. विरोधाभास नसलेलं होम आणि पृथ्वीचा अनुभव. लेखक सांगतात की आपण ज्या आत्मिक ठिकाणाहून आलो आहोत तिथे दुःख नाही, विरोध नाही. पण विरोधांशिवाय शांततेचं मोल कळत नाही, प्रेमाची गोली जाणवत नाही. म्हणूनच आत्मा पृथ्वीवर येतो, विरोधांच्या जगात, जिथे वेदना आहेत, मर्यादा आहेत, पण निवड आहे. आणि जेसन म्हणतो, माझ्या आत्म्याद्वारे मी लोकांना मार्ग दाखवायचा इच्छितो. सेवा म्हणजे फक्त कृती नाही, ती ऊर्जा आहे. एक मोठा प्रश्न उभा राहतो, ज्याचे शरीर मर्यादित आहे तो सेवा कशी करणार? उत्तर खूप सुंदर आहे. सर्व सेवा ही ऊर्जात्मक असते. जेव्हा जेसन स्वतःमध्ये शांतता निर्माण करतो तेव्हा तो इतरांसाठी एक ऊर्जात्मक मार्ग तयार करतो. डोंगरावर बसलेला शांत साधक हा रागानी घोषणा करणाऱ्या पीस मार्चरपेक्षा जास्त शांती निर्माण करतो. आपली व्हायब्रेशन आपल्या कृतींपेक्षा जास्त प्रभाव टाकते. जेसनची शारीरिक मर्यादा त्याच्या प्रभावाला अडथळा नाही, तीच त्याला अधिक खोल बनवते. त्याची शांतता म्हणजे जगाची शांतता. त्याचा उपचार म्हणजे सामूहिक उपचार. तो इतरांना शिकवतो, अपंग शरीर म्हणजे अपंग मन नाही, माणूस शरीरापलीकडेही पूर्ण असतो. कधीकधी इतरांना सेवा करण्याची संधी देणे ही सुद्धा सेवा असते. मागील जन्मात जेसन प्रतिष्ठा, ओळख, सामाजिक स्थान यात अडकला होता. या जन्मात त्याने ते सगळं गौण ठरवलं, जेणेकरून तो स्वतःला पुन्हा आत्मा म्हणून आठवू शकेल. हा अपघात शिक्षा नाही, तो आत्मओळखीचा कॅटलिस्ट आहे. स्पिरिट गाईड एक सुंदर शब्द वापरतो, लीप इन फेथ, म्हणजे आधी विश्वास आणि मग उडी. हा विश्वास हळूहळू वाढतो, कधी डगमगतो, कधी पडतो, पण आतमध्ये रुजत जातो. जेसनचं आयुष्य म्हणजे कच्चं प्रामाणिक धैर्य. अशी योजना फार कमी आत्मे करतात आणि ती जगणे तेच खऱ्या धैर्याचं रूप आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास तो धैर्याने जगतो. पार्ट 1. वेदनेतून जागृतीकडे जाणारा आत्मिक प्रवास. ही कथा आहे ख्रिस्तीना या असामान्य धैर्यवान स्त्रीची, जिच्या आयुष्यात 1969 साली घडलेल्या एका भीषण घटनेने तिचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. हा केवळ एक अपघात नव्हता, तर तिच्या जुन्या आयुष्याचा अंत आणि एका नव्या आत्मिक जाणीवेची सुरुवात होती. ख्रिस्तीना त्यावेळी एका कॉलेजमध्ये प्रशासकीय सहाय्यक म्हणून काम करत होती. एक साधा रोजसारखाच वाटणारा दिवस संपून ती आपल्या पतीची वाट पाहत होती. वेळ घालवण्यासाठी ती ऑफिसच्या बेसमेंटमध्ये असलेल्या मेलबॉक्सकडे गेली. तिथे असलेल्या एका पार्सलने तिचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकलं. ते पार्सल म्हणजे एक बॉम्ब होता. तिने ते हातात घेताच भीषण स्फोट झाला. ती भिंतीवर आपटली गेली. संपूर्ण शरीरात लोखंडी तुकडे घुसले. डोळ्यांची दृष्टी गेली, 2 बोटं उडाली, कानांचे पडदे फुटले. तिचं शरीर अक्षरशः विदीर्ण झालं होतं. काही क्षणांतच ती ओळखूही न येईल इतकी गंभीर जखमी झाली होती. तिच्या सहकाऱ्यांनी तिला ढिगाळ्यातून बाहेर काढलं. बाहेर पडल्यावर तिला पावसाचे थेंब जाणवले, थंड, शांत पाऊस. त्या क्षणी मृत्यूच्या उंबरठ्यावर असतानाही तिला जीवनाची एक वेगळीच जाणीव झाली. रुग्णालयात तिला अनेक तास शस्त्रक्रिया सहन कराव्या लागल्या. डोळ्यांतून लोखंडी तुकडे काढण्यासाठी डॉक्टरांनी नवीन चुंबकीय उपकरण वापरलं. तेही केवळ काही दिवस आधीच रुग्णालयात आलं होतं. पुढचे काही दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी दिवस होते. असह्य डोकेदुखी, उपासमार, चेहऱ्यावर भाजलेली त्वचा, अनेक शस्त्रक्रिया. तिचं शरीर तुटलं होतं, पण मन मात्र अजून लढत होतं. एका आठवड्यात तिचं वजन खूप घटलं होतं. बॉम्ब स्क्वॉडचे अनुभवी अधिकारी सुद्धा तिला पाहून बेशुद्ध पडले. तरीसुद्धा एका दिवशी चमत्कार घडला. तिने डोळे उघडले आणि तिला पुन्हा रंग दिसू लागले. तो क्षण तिच्यासाठी नव्या जन्मासारखा होता.
रुग्णालयातील प्रत्येकजण आनंदाने अश्रूंमध्ये बुडाला. शारीरिक जखमा भरून येत होत्या, पण मानसिक वेदना मात्र अधिक खोल होत्या. कॉलेज पूर्ण करताना तिला अपंगत्वामुळे अनेक अडचणी आल्या. शिक्षकांनी तिच्या अडचणी समजून न घेतल्यामुळे तिच्यात प्रचंड राग आणि असहाय्यता निर्माण झाली. हा राग अपघातावर, बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीवर आणि स्वतःच्या नशिबावर होता. पण इथूनच तिच्या आत्मिक प्रवासाची खरी सुरुवात झाली. एका दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये चालत असताना अचानक तिच्या मनात एक वेगळाच अनुभव आला. जणू कुणीतरी तिला सांगत होतं, तू इतरांइतकीच सक्षम आहेस. तुझ्या शरीरावर झालेल्या जखमा तुझं मूल्य ठरवत नाहीत. त्या क्षणी तिच्या मनावरचं ओझं उतरलं. अपराधीपणाची भावना, स्वतःवरचा राग, इतरांवरचा दोष सगळं हळूहळू विरघळलं. तिला क्षमाशीलतेची आणि तटस्थतेची अनुभूती झाली. कोणताही अनुभव चांगला किंवा वाईट नसतो. आपण त्याला कसं पाहतो यावर दुःख अवलंबून असतं. ख्रिस्तिनाला उमगलं की हा अपघात तिने स्वतःच आत्म्याच्या पातळीवर नियोजित केला होता. पूर्वजन्म नियोजन. हा अनुभव तिच्यासाठी आणि इतरांसाठी सेवा ठरणार होता. ही जाणीव होताच तिचा अंतर्गत संघर्ष थांबला. स्वीकार आला, शांती आली. या घटनेनंतर तिने आपलं आयुष्य उपचारासाठी वाहून घेतलं. तिने स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये PhD मिळवली आणि मेंदीच्या दुखापती, स्ट्रोक, ट्यूमर यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी काम सुरू केलं. रेकी आणि प्राचीन हवाईयन उपचार पद्धतींचाही तिने अभ्यास केला. हजारो लोकांना तिने बरे होण्याचा मार्ग दाखवला आणि आपल्या क्षेत्रात ती एक आदरणीय तज्ज्ञ म्हणून ओळखली जाऊ लागली. सर्वात विलक्षण बाब म्हणजे तिने बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीलाही पूर्णपणे माफ केलं. तिच्या मते तोही आत्मिक कराराचा भाग होता. आत्म्याच्या पातळीवर ना द्वेष असतो ना अपराधभाव, फक्त शिकण्याची प्रक्रिया असते. वेदना कधीकधी इतरांसाठी प्रकाश बनतात. तिच्या आत्मिक मार्गदर्शक कसांड्राच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं की काही आत्मे स्वतःच्या वेदनेतून इतरांना आशा देण्यासाठी जन्म घेतात. अशा आत्म्यांचं ध्येय स्वतःपुरतं मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या चेतनेला उंचावणं असतं. ख्रिस्तिनाची कथा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देते. दुःख हे शिक्षा नसून एक संधी असू शकते. स्वीकार, क्षमा आणि प्रेमांच्या माध्यमातून आपण कोणत्याही अनुभवाचं रूपांतर जागृतीत करू शकतो. ख्रिस्तिना स्टोरी पार्ट 2, ख्रिस्तिनियाच्या कथेचा दुसरा भाग पाहूया. या दुसऱ्या भागात ख्रिस्तिनाच्या आयुष्यातील अपघातानंतरची खरी आध्यात्मिक परिपक्वता आणि तिचं हीलर म्हणून घडणं स्पष्टपणे दिसून येतं. कॅसांड्राच्या मार्गदर्शनामुळे हे उमगलं की बॉम्बस्फोट हा केवळ एक दुर्दैवी प्रसंग नव्हता, तर आत्म्याच्या पातळीवर आखलेला एक अनुभव होता, स्वतःला बरे करण्यासाठी आणि इतरांना आशा देण्यासाठी. ख्रिस्तिनाच्या अंतर्गत उपचाराचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे क्षमाशीलता. तिने अपघात स्वतःच्या पूर्वजन्म नियोजनाचा भाग आहे हे स्वीकारलं आणि त्यामुळे तिच्या मनातील राग, अपराधभाव आणि मी बळी आहे ही भावना हळूहळू नाहीशी झाली. हा अनुभव संपूर्ण जगासाठी एक सेवा आहे ही जाणीव होताच तिचं भावनिक उपचार सुरू झालं. कॉलेज पूर्ण केल्यानंतर ख्रिस्तिनाने औपचारिकरित्या हीलर म्हणून करिअर सुरू केलं. स्पीच पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात काम करत असताना तिला न्यूरोलॉजिकल विकारांमध्ये मेंदूची दुखापती, स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर विशेष रस वाटू लागला. रुग्णालयात काम करताना तिला जाणवलं की तिचा स्वतःचा अनुभवच तिचा सर्वात मोठं सामर्थ्य आहे. जेव्हा रुग्ण तिच्या हाताकडे पाहून प्रश्न विचारायचे तेव्हा ती आपली कथा सांगायची आणि तेव्हाच रुग्णांना आशा मिळायची. ख्रिस्तिना सांगते, जर मी इतक्या भीषण अनुभवातून बाहेर येऊन पुन्हा आयुष्य उभं करू शकले तर कोणीही करू शकतं. तिच्या अनेक रुग्णांनी तिला सांगितलं की दुखापतीनंतर त्यांचं आयुष्य अधिक जागरूक झालं. प्रत्येकाने हा अनुभव एक आध्यात्मिक प्रवास म्हणून स्वीकारला. विशेष म्हणजे तुम्ही हे पुन्हा निवडाल का असं विचारल्यावर बहुतेकांनी हो असं उत्तर दिलं, कारण त्या वेदनांनी त्यांना संयम, सहनशीलता आणि आत्मसमज शिकवली. ख्रिस्तिना सांगते की काही लोकांना सलग अपघात होतात, विशेषतः कार अपघात. हे निष्काळजीपणामुळे नसून आत्मिक वाढीच्या प्रक्रियेचा भाग असतो. आत्मा जर पहिल्यांदा संदेश समजून घेत नाही तर दुसरी संधी दिली जाते. या आव्हानांमागे वेगवेगळे आत्मिक धडे असतात. काहींसाठी स्वतःवर प्रेम शिकणं, काहींसाठी जीवनाचा वेग कमी करणं, तर काहींसाठी इतर लोकांना, कुटुंबियांना, समाजाला करुणा आणि समज शिकवणं. ख्रिस्तिना रुग्णांना सांगते की तुम्ही हे घडवून आणण्याचा करार केला आहे आणि ही जाणीव लोकांना विलक्षण शांतता देते. ते बळी न राहता प्रभास सुरू करतात.
ती वेदनेबद्दल एक अतिशय प्रभावी सल्ला देते. वेदनेपासून पळू नका. मनात एक वर्तुळ काढा, त्यात पाऊल टाका आणि वेदनांकडे सामोरे जा. तेव्हा वेदना हळूहळू कमी होतात. अपघातानंतर तिच्या नातेसंबंधातही मोठे बदल झाले. काही जवळचे मित्र तिच्या आयुष्यातून निघून गेले, कारण लोकांना जीवनाची नाजूकता भीतीदायक वाटते. ख्रिस्तिना सांगते, जे लोक तुमच्या आयुष्यात असणार आहेत ते राहतात. कधीकधी प्रवास एकट्याने करायचा असतो. बाहेर आधार शोधण्याऐवजी आत पाहिलत तर मार्ग आपोआप उजळतो. फक्त स्पिरिटकडे मदत मागा. तिच्या नवरा तिच्या उपचार काळात खूप आधार देणारा होता. तरीसुद्धा कालांतराने त्यांचं लग्न संपलं. पण त्या नात्याबद्दलही तिच्या मनात कटुता नव्हती, फक्त कृतज्ञता होती. बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना ख्रिस्तिना म्हणते, त्याला आशीर्वाद द्या, त्याला उच्च चेतनेत सोडून द्या. द्वेष फक्त तुमची ऊर्जा काढून घेतो. कृतज्ञता तिच्या आयुष्यात हळूहळू आली. जिवंत असण्याबद्दल, वेदनेमध्ये थोडासा आराम मिळाल्याबद्दल, अगदी काही क्षण वेदना थांबल्याबद्दल सुद्धा. स्टेसी वेल्स या माध्यमासोबतच्या सत्रातून ख्रिस्तिनाच्या पूर्वजन्म नियोजनाची अधिक खोल माहिती समोर येते. आत्म्यांच्या सभेत ख्रिस्तिनाने स्वतःच हा अनुभव निवडला होता, जगात उपचार, जागरूकता आणि आशा पसरवण्यासाठी. बॉम्ब ठेवणारा आत्मासुद्धा त्याच सोल ग्रुपचा भाग होता. संवाद साधता न आल्यामुळे हिंसक मार्ग निवडणारा आत्मा. ख्रिस्तिनाने त्याच्याशी आत्मिक पातळीवर संवाद साधला. मी तुझी मदत करीन, तुझ्या उद्देशात सहभागी होईन. नकारात्मकता नेहमी नकारात्मकतेकडे नेत नाही, कधीकधी ती पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग असते. ही कथा कारण परिणाम कर्म स्पष्ट करते. अपघात म्हणजे शिक्षा नाही, तर चेतनेत बदल घडवणारा स्मरण संकेत असतो. अपघातानंतरच्या बेशुद्ध अवस्थेत आत्म्याला त्याच्या उद्देशाची आठवण करून दिली जाते. क्षमाशीलतेमुळे शरीराच्या ऊर्जेत अगदी DNA पातळीवर बदल होतात. रडणं, स्वतःची कीव न करता हसणं, प्रेम आणि कृतज्ञतेचे शब्द हे सगळं उपचारात मदत करतं. पाण्यावर प्रेम आणि कृतज्ञतेचे शब्द बोलून ते पाणी पिणंही उपचारात्मक ठरतं. या सगळ्यातून एकच संदेश स्पष्ट होतो: नकारात्मक अनुभवाचं रूपांतर सकारात्मक अर्थामध्ये करणं हाच खरा आध्यात्मिक विकास आहे. आय विल सी ओनली लाईट हे वाक्य ऐकायला साधं वाटतं, पण ख्रिस्तिनाने जन्माआधी आपल्या आयुष्याबद्दल उच्चारलेलं हे वाक्य अतिशय खोल अर्थ घेऊन येतं. याचा अर्थ केवळ सकारात्मक विचार नाही, तर स्वतःची खरी ओळख ओळखण्याचा आणि जगण्याचा संकल्प आहे. ख्रिस्तिना इतरांमध्ये जे प्रकाश पाहते, अगदी बॉम्ब ठेवणाऱ्या आत्म्यात सुद्धा, तोच प्रकाश तिच्या आत आहे. समोरच्या चेहऱ्यात तिला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. कारण या पुस्तकाचा आणि या कथांचा केंद्रबिंदू एकच आहे: आपण मुळात प्रेम आहोत. हे केवळ सुंदर विचार नाहीत, हे आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आहे. जन्माआधी आत्मे जेव्हा एकत्र येऊन आयुष्याची योजना करतात, तेव्हा ते एकमेकांच्या सेवेसाठीच योजना करतात. प्रेम, करुणा, समजुतीचा या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठीच आपण भौतिक आयुष्यात उतरतो. आत्म्याच्या जगात फक्त प्रकाश असतो, अंधार नसतो. पण अंधार नसेल तर प्रकाशाची किंमत कशी कळेल? म्हणूनच आपण अशी आयुष्य निवडतो जिथे आपण आपली खरी ओळख विसरतो. आव्हाने येतात, वेदना येतात, कारण त्या आपल्याला आठवण करून देण्यासाठी असतात. आपण कोण आहोत हे पुन्हा लक्षात आणून देण्यासाठी. आत्म्याच्या जगात क्षमा करण्याची गरजच नसते, कारण तिथे कोणी दुखावत नाही. पण पृथ्वीवर क्षमा ही प्रेमाची सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती ठरते. म्हणूनच आत्मे करार करतात. काही जण असे अनुभव निर्माण करतील जे क्षमेला आमंत्रण देतील, आणि काही जण त्या क्षमेचं प्रतीक बनतील. ख्रिस्तिना आणि बॉम्ब ठेवणाऱ्या आत्म्याचा करार हाच होता. ख्रिस्तिना म्हणजे राग किंवा अपराधभाव नव्हे, ती म्हणजे त्या सगळ्यातून जन्मलेली क्षमा. आणि बॉम्ब ठेवणारा आत्मा म्हणजे द्वेष नव्हे, तो एक असा आत्मा होता ज्याला फक्त समजून घेतलं जावं असं वाटत होतं. स्फोटानंतर ख्रिस्तिना बेशुद्ध असताना तिच्या आत्मिक मार्गदर्शकांनी तिला तिच्या योजनेची आठवण करून दिली. पहिले स्वतःचं उपचार आणि मग इतरांचं उपचार. आठवण करून देणं ही जगाला दिलेली सर्वात मोठी सेवा आहे. ख्रिस्तिनाचा आत्मा लाईट वर्कर आहे. जन्माआधीच प्रकाश, करुणा आणि समज पसरवण्याचा संकल्प करणारा आत्मा. पण इतरांना प्रकाश देण्याआधी तिला स्वतःला तो आठवावा लागला, कारण उपचार शब्दांनी होत नाही तर ऊर्जेनी होतात, आणि ती ऊर्जा वैयक्तिक परिवर्तनातून येते. ख्रिस्तिनाने क्षमा केली अशा परिस्थितीत जिथे अखंड राग निर्माण होऊ शकला असता. पण तिने हृदय बंद केलं नाही, तिने ते अधिक उघडलं. म्हणूनच ती हीलर आहे, फक्त पेशामुळे नाही तर तिच्या जगण्यामुळे. या कथेतून आपल्याला एक फार मोठा संदेश मिळतो. तुमची भूमिका लहान असो वा मोठी,
तुमचं शरीर जखमी असो वा सक्षम, तुमचा आवाज ऐकू येत नसो, तरीसुद्धा तुमचं अस्तित्व जगाला जाणवतं. तुम्हाला पाहिलं जातं, तुम्हाला ऐकलं जातं. आणि जिथे तुमची पावलं पोहोचत नाहीत तिथेही तुमची ऊर्जा पोहोचते. आपण सगळे एकमेकांच्या आयुष्यात ठसे उमटवतो, काचेवर उमटलेल्या हाताच्या ठस्यांसारखे. शरीर गेल्यावरही ते ठसे राहतात, काळ आणि अवकाश ओलांडून. ख्रिस्तिनाने जन्माआधी ठरवलं होतं, आव्हान स्वीकारायचं, कारण त्यातून उपचार जन्माला येणार होते. बॉम्ब ठेवणाऱ्या आत्म्याचंही तेच होतं. जर त्याला कधी उमगलं की तो द्वेष नव्हता, तर प्रकाशाचा एक टप्पा होता, तर त्याचा आत्मभान पूर्ण बदलेल. आपलं आव्हान हेच आहे, देहात असतानाच, पडद्यामागे असतानाच, समोरच्या प्रत्येक व्यक्तीत फक्त प्रकाश पाहणं. कारण प्रत्येक व्यक्ती हा दैवी प्रकाशाचा एक ठिणगा आहे. यापेक्षा कमी काहीही सत्य नाही. बाकी सगळं भ्रम आहे. फक्त प्रकाश पाहणं म्हणजेच खरं स्वरूप आठवणं. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब